नाशिकच्या येवला परिसरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला। अवकाळी पावसाचा शेकडो एकरवरील पिकांना फटका बसल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये सगळ्यात जास्त फटका कांद्याला बसलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी नुकताच कांदा काढून उघड्यावर ठेवलेला होता, मात्र अचानक जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे कांदा भिजून खराब झालेला आहे। अगोदरच कांद्याला भाव मिळत नाही आणि त्यामध्ये आता अवकाळी पावसामध्ये कांदा भिजल्यामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे, तर काही कांदे बुरशीने खराब सुद्धा होत आहेत। शेतकरी बराच हवालदिल झालाय। काही शेतकऱ्यांना अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत। शेतकरी शेतात राबतो, मात्र हातातोंडाशी आलेला हा घास हिरावला गेलेला आहे। पावसामध्ये हे सगळे कांदे भिजलेले आहेत आणि हे कांदे आता सडायला सुरुवात झाली। अगोदरच शेतकऱ्यांची रड होती, कारण की त्यांना भाव मिळत नाहीये कांदा पिकाला, मात्र त्यातच आता त्यांचं हे जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच आपल्याला त्यांच्या भावना दिसत आहेत। बातमी पाहतोय नाशिकमध्ये। हा सगळा कांदा पावसामध्ये भिजलेला आहे। अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे गारपीट सुद्धा झालेली आहे, त्यामुळे शेतीचं बरंच नुकसान झालं। माझा 1 एकर कांदा अचानक दुपारी पावसाने आल्याला भिजून गेलाय। पूर्ण मेटाकुटीस आलेलं, इकून तिकून पाणी नसताना कसा तरी पिकवला तो कांदा। पण आज शासनाने 1000 ते 1200 रुपये भाव देऊन आम्हाला त्याच्याने काहीच होत नाही, त्याच्यापेक्षा तो कांदा मातीत घातलेला बरा। तर शासनाने कमीत कमी आम्हाला 2000 रुपये भाव द्यावा। ही नुकसान झालं, हे कोणाकडे मागायचं? सरकारकडे मागायचं का निसर्गाकडे मागायचं? हे आता सरकारने ठरवावं। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत आहेत। रईस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान, काय भूमिका घेतलेली आहे का शेतकऱ्यांसाठी सरकारने? या संदर्भात बरंच नुकसान झालेलं आहे कांद्यांचं, आधीच भाव सुद्धा नाहीये। श्रद्धा, एक आधीच का भाव कांद्याचे भाव दिवसेंदिवस कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीस असताना आता आसमानी संकट ही शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे। काल दुपारी आणि संध्याकाळी येवला तालुक्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवले आणि शेतात असलेला कांदा हा भिजून खराब झाला आहे। एकूणच शेतकरी एक तर सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि दुसरीकडे आता आसमानी संकट ही शेतकऱ्यांच्या पदरी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे। आता तरी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना करावी, त्यांना पीक विमा देण्यात यावा आणि जे नुकसान झाले त्याचे लवकर पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी आणि कांद्याला योग्य दर द्यावा, अशी मागणी आता शेतकरी करत आहे। अगदी रईस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो नाशिकमधून।